नमस्कार दर्शकांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। दर्शकांनो, आज आपण जाणून घेऊया, जर आपल्या घरामध्ये उंबराचे झाड असेल किंवा ते आपोआप जर निघाले असेल आपल्या घरामध्ये, तर आपणासाठी हे शुभ आहे की अशुभ आहे। आणि जर आपल्या घरामध्ये झाड आहे तर त्याची आपण कशा प्रकारे पूजा करावी, कोणत्या मंत्राने तिथे पूजा करावी, तेथे कोणते कार्य करावे याविषयी आपण जाणून घेऊ। तर दर्शकांनो, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये उंबराच्या झाडाला खूप महत्त्व प्राप्त आहे। अनेक प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख मिळतो आणि ह्या उंबराच्या झाडाचा दत्तात्रेयाशी खूप जवळचा संबंध आहे। औदुंबराला साक्षात दत्तात्रेयाचा अवतार मानले जाते आणि ग्रंथामध्ये सुद्धा म्हटले जाते की जर आपण औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा केली तर साक्षात दत्तात्रेयाची पूजा केल्या समान आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते। तर दर्शकांनो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, जर आपल्या घरामध्ये आपोआप उंबराचे झाड उगवले असेल किंवा आपण लावले असाल तर आपण दररोज सायंकाळी 7 वाजता हातपाय धुवून स्वच्छ कपडे घालून उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावा आणि दिवा लावते वेळेस कमीत कमी एक माळ म्हणजे 108 महिन्याची जी माळ असते ती एक माळ ओम अत्रि नंदनाय नमः ह्या मंत्राने आपण जाप करा दिवा लावल्यानंतर। तर दर्शकांनो, तंत्रशास्त्रामध्ये ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की आपण जर ह्या प्रकारे दररोज औदुंबराच्या झाडाला दीप लावून हा मंत्र पठण केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे रोगराई राहणार नाही, गरिबी, दरिद्रता, अज्ञान आणि त्याचबरोबर घरामधील सर्व निगेटिव्ह एनर्जी आणि सर्व रोग हे दूर जातील आणि आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती लाभेल आणि निश्चितच दत्तात्रेय कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येतील आणि निश्चितच आपला उद्धार करतील। तर दर्शकांनो, अशा प्रकारे ह्या आपण घरामध्ये असलेल्या औदुंबराच्या झाडाची पूजा करा आणि ह्या झाडाला अपवित्र स्त्रीपासून दूर ठेवा। म्हणजेच जर स्त्री मासिक धर्म आला असेल स्त्रीला तर ह्या झाडाजवळ त्या स्त्रीने जाऊ नये किंवा सावलीसुद्धा या झाडावर त्या स्त्रीची पडू नये, अशा प्रकारे काळजी घ्या आणि पवित्र मनाने, पवित्र अंतःकरणाने ह्या झाडाची अशा प्रकारे पूजा करा, म्हणजे निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे फळ प्राप्त होईल। तर दर्शकांनो, या प्रकारे औदुंबराच्या झाडाची पूजा करा, दररोज सकाळी उठल्यानंतर ह्याची पूजा करा आणि रात्री सायंकाळी म्हणजे 7 वाजता दीप लावा आणि हा मंत्र म्हणा। तर निश्चित दत्तात्रेयाच्या कृपेने आपल्या सर्व प्रकारचे सुख, शांती, समृद्धी प्राप्त होईल, आपली दरिद्री मुळातून जाईल आणि सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतील, आपले जीवन आनंदमय होईल। तर दर्शकांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद।